नमस्कार, मी उमेश वडर. महावितरण कार्यालय ताराबाई पार्कसमोर मी गेली 4 ते 5 वर्षे लक्षवेधी आंदोलन करतो आहे. स्थापत्य विभागीय कार्यालयामार्फत गेली 2 ते 3 वर्षाकरता 22.5 कोटीच्या निविदा काढल्या गेल्या आणि त्या माध्यमातून भला मोठा भ्रष्टाचार स्थापत्य विभागीय अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आणि तो माहितीच्या अधिकाराखाली आपल्याला त्याची संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि बऱ्याच अनियमितता आढळलेल्या आहेत. त्या म्हणजे DTC प्रकरणात असोत किंवा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या अपात्रतेविषयी असो, MSKVY या सबस्टेशन नूतनीकरणाच्या कामात असोत किंवा स्क्रॅप घोटाळ्यात असोत, ह्या अशा काही विविध जे अनियमितता आहेत त्या सापडलेल्या आहेत. आणि हे आंदोलन केलं तर या आंदोलनाची दखल म्हणून 5व्या दिवशी वरिष्ठ कार्यालयाने त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशीसाठी समिती नेमलेली आहे आणि आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. याकरता आपल्याला आम आदमी पार्टीचे संघटन सचिव श्री संदीपजी देसाई यांनी आपल्याला फार मदत केली. त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केली, जसं की शहर अध्यक्ष उत्तम पाटील असोत किंवा त्यांचे महासचिव अभिजित कांबळे असोत. या सर्वांनी आपल्याला फार मदत केली. सोबत मी या सर्वांचा आभार मानतो. पण आता जी काही समिती नेमलेली आहे त्या समितीतून जे काही आपल्याला समोर येईलच चौकशी अंती, तर याचा पाठपुरावा करणे आणि संबंधितांच्यावरती अगदी शेवटपर्यंत गुन्हे दाखल होईपर्यंत हा लढा माझा सुरूच राहील एवढंच सांगतो. या ठिकाणी थांबतो. तारा न्यूजच्या माध्यमातून यांनी हा मोठा जो घोटाळा झाला आहे या प्रश्नाला वाचा फोडली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय भारतीय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.